आज आपण बघणार आहोत उपवासाची एक रेसिपी। उपवासाला सगळीकडे साबुदाण्याची खिचडी, थालीपीठं, उपवासाच्या पुऱ्या हे सगळीकडे बनवलं जातं। भगर, आमटी आणि तेच खाऊन आपल्याला कंटाळा येतो। तर आता एक नवीन चटपटीत अशी रेसिपी आपण बघणार आहोत, ती म्हणजे उपवासाची भजी। आता उपवासाची थालीपीठं, भगर आमटी कशी करायची गोड आंबट, किंवा उपवासाची थालीपीठं, या सगळ्या रेसिपी मी माझ्या चॅनलवरती दिलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की जाऊन बघा। भजी म्हटलं तर कोणाला आवडणार नाही, तर भजी सगळ्यांनाच आवडते। साबुदाण्याचं पीठ, भगरीचं पीठ आणि बटाटे ही उपवासाची पिठं घालून आपण ही भजी करणार आहे। त्याच्यात बटाटा घालायचा आहे। अतिशय सुंदर, कुरकुरीत, सॉफ्ट आणि चटपटीत भजी तयार होते। एकदा जर तुम्ही खाल ना, तर ती भजी तुम्ही नेहमीच करून खाल। आता शिंगाडं पीठ, राजगिरा पीठ हे आपल्या घरामध्ये नसतं, ते आपल्याला विकत आणायला लागतं। आपण साबुदाण्याचं पीठ आणि भगरीचं पीठ हे घरी तयार करू शकतो। ते मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे। राजगिरा पीठ, शिंगाडं पीठ आपण विकत आणायचं आहे। बटाटे आपल्याकडे घरात असतातच। मिरची, मीठ, तिखट, जिऱ्याची पावडर किंवा जिरं, साबुदाण्याचं पीठ, साबुदाणा भाजून घरी तयार केलं आहे, आणि हे आहे भगरीचं पीठ। इथे आपण बटाट्याचं साल काढून घेतलं आहे। कच्चाच बटाटा घेतला आहे आणि त्याचं साल काढून घेतलं आहे। तो आता आपण किसून घ्यायचा आहे। बटाटे आपण किसून घेतले। हे किसलेले बटाटे त्याच्यात टाकून घेऊया। थोडंसं भगरीचं पीठ आणि हे साबुदाण्याचं पीठ, ह्या दोन पिठामध्ये आपण ही भजी तयार करणार आहे। राजगिरा शिंगाड्याचं पीठ आपण इथे वापरलेलं नाही आहे। त्याच्यात टाकून घेऊया जिरं, किंवा जिरं पूड घेतली तरी चालेल। इथं घेतलं आहे प्रमाणानुसार मीठ, लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्या मिक्सरवरती वाटून घ्या, किंवा त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। आता हे मिरचीचे तुकडे मी बारीक करून घेतले, ते टाकून घेऊया। तुम्ही लाल तिखट वापरलं तरीही चालेल। आता हे पीठ आपण भिजवून घेऊया आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। बटाटा असल्यामुळे त्याला जास्त पाण्याची आवश्यकता नाही, कारण बटाटा हा ओलसर असतो, त्यामुळे पाणी टाकताना थोड्या प्रमाणातच टाकायचं आहे। आता मी इथं कढईमध्ये शेंगदाण्याचं तेल तापायला ठेवलं आहे भजी तळण्यासाठी। तेल व्यवस्थित तापल्यानंतरच त्यात भजी सोडायची आहे, तरच ती भजी अशी छान फुलते। तेल व्यवस्थित तापलं आहे। आता याच्यामध्ये छोटे छोटे बटाट्याची भजी करून टाकायची आहे। थोडंसं लाल तिखट आपण त्याच्यात टाकून घेतलं। भजी करताना गॅस कधी बारीक करायचा नाही, नाहीतर ती फुलत नाही। गॅस असा जरा मोठाच ठेवायचा आहे। हे बघा किती मस्त भजी फुलली आपली। ब्राऊन रंगावरती छान तळून घ्यायची। ही भजी तुम्ही नुसतीच खा, किंवा शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, ओल्या नारळाची त्याच्यासोबत खा, अगदी छान लागते। उपवासाचा पदार्थ म्हटला की त्याच्यात बटाटा हा आलाच। आता आपण थालीपीठं केलं त्यात बटाटे घालतो, पुरी केली त्यात बटाटे घालतो, साबुदाणा आणि बटाटा हे घालून आपण साबुदाण्याचे वडे करतो। किंवा बटाटा हा उपवासाच्या पदार्थात आलाच। इथे
इथे आपण कच्चा बटाटा घेतला आहे. बटाटा जरी कच्चा घेतला ना तरी तेलात तो छान फ्राय होतो. बटाटा शिजवून घेण्याची गरज नाही. बघा किती मस्त कुरकुरीत भजी तयार झाली आपली उपवासाची. छान अशी क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे ब्राऊन रंगावर. गॅस जर खूप बारीक ठेवला ना तर भजी तेल पिते आणि त्या व्यवस्थित फ्राय होत नाही. त्यामुळे गॅस हा मध्यम ठेवायचा आहे एकदा तेल तापवून झाल्यानंतर. तेव्हा तयार आहेत आपल्या उपवासाच्या भजी. काहीतरी चटपटीत खायला एक वेगळा पदार्थ, अगदी कुरकुरीत आणि टेस्टी. हे बघा आतून पण किती छान पोकळ झाले आहेत, वरून खुसखुशीत आणि आतून अगदी सॉफ्टी. तेव्हा असं कधीतरी चटपटीत खायची आठवण आली तर फक्त उपवासालाच नव्हे एरवीसुद्धा तुम्ही ही भजी करून खाऊ शकता. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, हाईप द्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आपण आपल्या रेसिपी टाकत होतो त्याच्यामध्ये 3999 व्ह्यूज आपल्याला आल्या होत्या आणि 1004 सबस्क्रायबर होते. पण काही कारणामुळे आपण मध्ये रेसिपी टाकू शकलो नाही. आपले यूट्यूबचे सबस्क्रायबर आणि यूट्यूबचे फॅमिली आपली खूप मोठी आहे. आता ह्यापुढे तुम्ही मागे जसे मला सहकार्य दिले तसे नक्कीच द्याल ही आशा करते. उपवासाच्या इतर रेसिपी पण मी तुम्हाला शेअर केल्या आहेत, त्या पण नक्की बघा आणि इतरही व्हिडिओ, इतरही रेसिपी नक्की बघा.